हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर स्पेशल नंबर सिरीज. मागील व्हिडिओमध्ये आपण काही स्पेशल नंबर पाहिलेत, जसे प्राइम नंबर, को प्राइम नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर, ट्विन प्राइम नंबर एक्सेट्रा. आज आपण त्या पुढील काही स्पेशल प्राइम नंबर बघणार आहोत, जसे आर्मस्ट्रॉंग नंबर आणि हॅपी नंबर कोणाला म्हणावे. तर चला पाहूयात. खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे मित्रांनो. आर्मस्ट्रॉंग नंबर म्हणजे काय? त्याची डेफिनेशन: इट इज अ नंबर दॅट इज इक्वल टू द सम ऑफ इट्स डिजिट इच रेज टू द पॉवर ऑफ द नंबर ऑफ डिजिट इज कॉल्ड आर्मस्ट्रॉंग नंबर. डेफिनेशन थोडी किचकट वाटते मित्रांनो, पण नंबर खूप सिंपल आहे. एक्झाम्पलवरनं क्लिअर होईल. बघा, असा एखादा नंबर की त्याच्यात जेवढे डिजिट आहेत तेवढा पॉवर प्रत्येक डिजिटच्या करून त्याची सम केल्यावर जर तोच नंबर मिळत असेल तर त्या नंबरला आर्मस्ट्रॉंग नंबर असे म्हणतात. एक्झाम्पल पाहूयात. 153. डेफिनेशन नुसार प्रथम त्याच्यात किती डिजिट आहेत ते पाहू. 153 या नंबरमध्ये टोटल डिजिट 1 2 3 म्हणून 3 लिहिले. सम ऑफ पॉवर रेंज म्हणजे काय? प्रत्येक डिजिटचा पॉवर 3 घेऊयात, डिजिट 3 आहे म्हणून, आणि त्याची सम करूयात. 1 क्यूब प्लस सेकंड डिजिट 5 त्याचा क्यूब प्लस 3 त्याचा क्यूब इज इक्वल्स टू 1 चा क्यूब 1 प्लस 5 चा क्यूब 125 प्लस 3 चा क्यूब 27. जर आपण 1 प्लस 125 प्लस 27 तिघांची सम केली तर सम येते 153. म्हणजे परत तोच नंबर आपल्याला भेटला. डेफिनेशन नुसार जर प्रत्येक डिजिटच्या पॉवर केवढे डिजिट आहेत तेवढेच घेऊन त्यांची सम केल्यावर तोच डिजिट, तोच अंक परत भेटत असेल, तोच नंबर परत भेटत असेल तर त्या नंबरला आर्मस्ट्रॉंग नंबर म्हणतात. येथे 153 परत भेटला डेफिनेशन नुसार, म्हणून 153 हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. सेकंड एक्झाम्पल पाहूयात. 370 टोटल डिजिट 1 2 3 म्हणून 3 लिहिले. प्रत्येक डिजिटच्या पॉवर 3 घेऊयात. 3 क्यूब प्लस 7 क्यूब प्लस 0 क्यूब and therefore 3 cube 27 plus 7 cube 343 plus 0 cube 0. जर आपण तिघांची सम केली 27 प्लस 343 प्लस 0 इज इक्वल टू सम येते 370. 370 परत तोच नंबर भेटला म्हणून 370 हा सुद्धा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. 1023 टोटल डिजिट 1 2 3 4 म्हणून डिजिट टोटल 4 आहेत म्हणून 4 लिहिले. आता प्रत्येक डिजिटचा पॉवर 4 देऊन त्याची सम करूयात. 1⁴ प्लस सेकंड नंबर 0 0⁴ प्लस 2⁴ प्लस 3⁴. सम करूयात. 1⁴ 1 चा 4th पॉवर 1 प्लस 0 चा 4th पॉवर 0 प्लस 2⁴ मीन्स 2 शी 4 टाइम मल्टिप्लिकेशन 2⁴ इज इक्वल टू 16 प्लस 3⁴ इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इट मीन्स 81. जर आपण त्यांची सम केली तर 1 प्लस 6 प्लस 1 6 प्लस 1 7 7 प्लस 1 8 अँड 8 प्लस 1 9 98. प्रत्येक डिजिटच्या पॉवर 4 घेतल्यावर त्यांची सम केली तर ती सम 98 येते आणि 98 परत तोच नंबर आपणास भेटला नाही म्हणून डेफिनेशन नुसार तोच नंबर जर भेटत नसेल तर तो आर्मस्ट्रॉंग नंबर नसेल. म्हणजेच 1023 हा आर्मस्ट्रॉंग नंबर नाही.
अशा इतक्या सिंपल वेने आपण आर्मस्ट्रॉंग नंबर समजू शकतो. पुढचा नंबर 371. 371 हा आर्मस्ट्रॉंग नंबर आहे की नाही ते आपण कमेंट करून सांगा. आणि त्या पाहूयात हॅपी नंबर. हॅपी नंबर कोणाला म्हणावे? नाउ डेफिनेशन, इट इज अ नंबर दॅट इव्हेंच्युअली रिचेस 1 when replaced repeatedly by the sum of the square of its digit. म्हणजे काय? एखादा असा नंबर की त्याच्या सर्व डिजिटच्या स्क्वेअरची सम केल्यावर, रिपीटेड प्रोसेस केल्यावर 1 मिळत असेल तर त्या नंबरला हॅपी नंबर म्हणतात. फॉर एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहूयात 19 हा हॅपी नंबर आहे की नाही. डेफिनेशन नुसार 19 डिजिटचे 2 डिजिट आहेत. फर्स्ट डिजिट 1 त्याचा स्क्वेअर प्लस सेकंड डिजिट 9 त्याचा स्क्वेअर. 1 स्क्वेअर 1 प्लस 9 स्क्वेअर 81 इज इक्वल्स टू सम केली 82 आई. परत 82 या नंबरचे 2 डिजिट प्रत्येक डिजिटच्या स्क्वेअर आणि त्याची सम करूयात. 8 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर अँड देअरफॉर 8 स्क्वेअर 8चा वर्ग 64 प्लस 2 स्क्वेअर 4 अँड देअरफॉर 64 प्लस 4 इज इक्वल टू 68. 1 भेटला नाही, परत पुढे जाऊयात. 68 रिपीटेड परत ती प्रोसेस करूयात. 68 2 डिजिट प्रत्येक डिजिटच्या स्क्वेअर आणि त्याची सम. 6चा स्क्वेअर 36 प्लस 8चा स्क्वेअर 64. दोघांची सम केली 36 प्लस 64 इज इक्वल्स टू 100. नाउ नेक्स्ट नंबर 100 भेटला. परत 100 या नंबरमधील प्रत्येक डिजिटच्या स्क्वेअर आणि त्यांची सम करूयात. 1चा स्क्वेअर प्लस सेकंड डिजिट 0 त्याचा स्क्वेअर, थर्ड डिजिट 0 त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1चा स्क्वेअर 1, 0चा स्क्वेअर 0 आणि त्यांची सम इज इक्वल्स टू 1 आली. 19 या नंबरच्या प्रत्येक डिजिटच्या स्क्वेअर केला आणि त्याची सम केली. ही प्रोसेस इव्हेंच्युअली रिपीट करत गेल्यावर 1 भेटला, म्हणून 19 हा नंबर हॅपी नंबर असेल. अँड देअरफॉर 19 इज अ हॅपी नंबर. आता यापुढे परत आपण एक एक्झाम्पल पाहूयात, त्याच्यावरनं अजून क्लिअर होईल. एक्झाम्पल दुसरे 20. 20 हा हॅपी नंबर आहे की नाही. मागच्या एक्झाम्पल प्रमाणे मित्रांनो 20 टोटल डिजिट 2 प्रत्येकचा स्क्वेअर करा. 2चा स्क्वेअर आणि 0चा स्क्वेअर त्यांची सम. 2 स्क्वेअर 4, 0 स्क्वेअर 0 दोघांची सम 4 आली. परत 4 आला आहे, त्या 4चा स्क्वेअर. आता इथं 2 डिजिट नाही आहे, 3 डिजिट नाही आहे, म्हणून 4 आहे, म्हणून 4चा स्क्वेअर. 4 स्क्वेअर इक्वल टू 16. परत 16 त्याच्यात 2 डिजिट आहेत. 1चा स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर अँड देअरफॉर 1चा स्क्वेअर 1 प्लस 6चा स्क्वेअर 36. दोघांची सम केली, सम आली 37. नाउ अगेन 1 भेटला नाही अजूनपर्यंत. अगेन पुढे इव्हेंच्युअली रिपीट करत जाऊ प्रोसेस. 37 2 डिजिट प्रत्येकाचा स्क्वेअर त्याची सम. 3 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 3 स्क्वेअर 9 प्लस 7 स्क्वेअर 49. 9 प्लस 49 इज इक्वल टू 58. Again 58 2 digit 5 square plus 8 square and therefore 5 square is equals to 25
प्लस 8 स्क्वेअर इक्वल टू 64. दोघांची सम 5 प्लस 4 9, 6 प्लस 2 8. 25 प्लस 64, 5 प्लस 4 9 and 6 प्लस 2 8. 89. प्रोसेस आपण परत परत चालू ठेवली तरी लास्टमध्ये शेवटी 1 भेटत नाही, म्हणून ही प्रोसेस एका विशिष्ट सायकलमध्ये फिरत आहे, म्हणून 20 इज नॉट हॅपी नंबर. इव्हेंच्युअली आपण रिपीट परत परत करत गेलो तरी सुद्धा येथे 1 मिळत नाहीये, म्हणून 20 हा हॅपी नंबर नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हॅपी नंबर आपल्याला ओळखता येते. आता त्या एक सिंपल मेमोरी ट्रिक लक्षात ठेवूयात आपण. आर्मस्ट्रॉंग नंबर आणि हॅपी नंबर लक्षात कसे ठेवावे. तर आर्मस्ट्रॉंग नंबर मध्ये काय करावे, जेवढे नंबर असतील तेवढा पॉवर घ्यायचा प्रत्येक नंबरचा, आणि पॉवरची सम केल्यावर जर ओरिजिनल नंबर भेटत असेल तर तो आर्मस्ट्रॉंग नंबर होईल. हॅपी नंबर मध्ये काय करावे, जेवढे डिजिट दिले आहेत त्याची स्क्वेअर करावी, स्क्वेअर करून त्याची सम करावी, शेवटी इव्हेंच्युअली 1 भेटत असेल, रिपीटेड केल्यावर जर 1 भेटत असेल तर तो नंबर हॅपी नंबर आहे असे आपण म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 7 हा हॅपी नंबर आहे की नाही हे मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पुढील व्हिडिओ याच्या पुढचे नंबर बघण्यासाठी अवश्य पहा.